नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरात पूजा करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर पुण्याऐवजी होऊ शकते नुकसान. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपण रोज देवाची पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, मंत्र म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, पूजा करताना काही नियम पाळले नाही तर त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. काही वेळा नकळत आपण अशा चुका करतो ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात पूजा करताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. 1. पूजेसाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची. घरात पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वच्छता. स्नान करून पूजा करावी, स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघर स्वच्छ आणि नीटनेटके असावे. देवाला स्वच्छता प्रिय आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. दिव्याची योग्य दिशा. दिवा लावताना दिशा खूप महत्त्वाची आहे. शक्यतो दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा. दक्षिण दिशेला दिवा लावणे टाळावे. दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. योग्य दिशेला लावलेला दिवा घरात सुख समृद्धी वाढवतो. 3. तुटलेली किंवा भन्न मूर्ती ठेवू नका. घरातील देवघरात कुठेही तुटलेली मूर्ती ठेवू नये. शास्त्रानुसार तुटलेली मूर्ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. अशी मूर्ती असल्यास ती पाण्यात विसर्जित करावी किंवा योग्य पद्धतीने दूर करावी. 4. फुले आणि नैवेद्य ताजे असावे. देवाला अर्पण करताना नेहमी ताजी फुले वापरावीत. कोमेजलेली किंवा सुकलेली फुले तोडू नयेत. नैवेद्य शुद्ध आणि ताजा असावा. शिळे अन्न देवाला अर्पण करू नये. 5. मंत्र म्हणताना एकाग्रता ठेवा. पूजा म्हणजे फक्त विधी नाही, ती भावना आहे. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत ठेवा, श्रद्धेने मंत्र जपा. एकाग्रतेने केलेली छोटी पूजा सुद्धा मोठे फळ देऊ शकते. 6. संध्याकाळी दिवा लावणे विसरू नका. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. विशेषतः गुरुवार आणि शनिवारी दिवा नक्की लावा. 7. रागावलेल्या अवस्थेत पूजा करू नका. राग, मत्सर, चिंता या भावना मनात असतात ना, पूजा केल्यास त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. पूजा करण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मन स्थिर करा. मित्रांनो, पूजा ही केवळ परंपरा नाही, ती आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा आधार आहे. जर आपण छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की वाढेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियासोबत अशीच आध्यात्मिक माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.